आता पहिलं जे आहे पुरुषवाचक, तर त्या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये बघा पुरुष, त्यानंतर त्याचा प्रकार, मग एकवचनात त्याला काय वापरायचं आणि अनेकवचन. आता पुरुष म्हणजे पहिला पुरुष बघा, बोलणारा. बोलणारा म्हणजेच काय असतो? प्रथम पुरुष असतो. बोलणारा म्हणजे प्रथम पुरुष. मग एकवचनात तो मी आणि अनेकवचनात काय येणार आहे? आम्ही. त्यानंतर दुसरा असतो ऐकणारा. ऐकणारा म्हणजेच कोण? तर ज्याच्याशी बोलतो तो, त्याला म्हणायचं द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुष एकवचनात येणार आहे तू.